भांडायचे सीन असले ना, की आधी असं वाटायचं, "अरे देवा! आता कसं बोलू तुम्हाला हे मी?" असंही म्हणायची. मी कधीच बिचारी भांडले नाही. कपातून ओसंडून वाहिला चहा, तरी हं. बशीने सावरायचं असतं. वॉव! दॅट्स गुड. पण हेही लक्षात ठेवायचं, की कान कपाचा पिळला जातो. नाही, माझ्या लग्नाच्या वेळेस मी गंमत म्हणून नाही, पण शास्त्र म्हणून पत्रिका पाहिली. कारण माझा पत्रिकेवर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. माझं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे अरेंज मॅरेजशी माझा संबंध नव्हता. पण त्यामुळे ही पत्रिकेचाही संबंध नाही. नाही काय व ह्यांचं पुढे सगळं व्यवस्थित व्हावं हं. हा त्याच्या मागचा आशय. आणि व्यवस्थित का व्हावं, कारण हे अत्यंत महत्वाचं नातं आहे है ना. आणि हा टर्निंग पॉइंट आहे त्यांच्या आयुष्यात. टेन्शन आलं होतं, की तो बाईक चालवत होता हं. आणि त्याच्यावर बाईकवर मी बसली आहे मागे त्याच्या, वजन घेऊन बाईक चालवायची आहे. बाईक चालवायची आहे. माझी अट ही आहे की माझी आणि माझ्या होणाऱ्या सासूची पत्रिका जोडली पाहिजे. या जन्मात काही लग्न होईल असं वाटत नाही मला माझं. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर आज आलेली आहे कप बशीची टीम. आणि टीम दिसते तुम्हाला, अर्थात ज्यांना आपण खूप मालिका ज्यांनी डिरेक्ट केल्या आहेत आणि सिनेमाही केलेले आहेत, अर्थात वैभव चिंचाळकर, निर्मिती सावंत, पूजा सावंत आणि ऋषी नमस्कार. मनोहर. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आधी कप बशीकडेच जाते. बशीकडे डिसाईड केलंय का कप कोण बशी कोण? नाही, कधी परिस्थितीनुसार बदलतो आम्ही. कधी ती बशी असते, कधी मी कप असते, कधी मी कप असते, ती बशी असते, म्हणजे एकूण एकच. नाही, आणि ते नातं जे आहे ना सासू सुनेचं, तसं कब्बाशी सारखंच आहे. कारण एकमेकींशिवाय असं म्हणा, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तर एक तसंच खरं तर त्यांचं ना आहे एक ना. खूप सुंदर वाक्य आमच्या सिनेमामध्ये, हम्म. की कपातून ओसंडून वाहिला चहा, तरी बशीने सावरायचं असतं. वाव, दॅट्स गुड. पण हेही लक्षात ठेवायचं, की कान कपाचा पिळला जातो. खूप छान वाक्य आहे आमच्या वाह वाह सिनेमामध्ये. वाह, मस्त. मला सुरुवातीला एक तर मी सासू सुनेविषयी सिनेमा आहे हे आम्ही ऐकलंय, आम्ही ट्रेलरमध्ये पाहतोय की अट आहे लग्नाच्या आधी घातलेली. मला तुम्हाला निर्मितीताई विचारायचं आहे की आता तर तुम्ही आजीही झालेला आहात, पण जेव्हा सासू झालात ना, तेव्हाचं जे एक असतं ना आपल्याला, अरे कुठेतरी आपलं पद हल्लंय असं वाटलं होतं का? आणि आता तर अर्थात तुमच्या दोघींचं सुनेसोबतचं नातं मला खूप चांगलं माहिती आहे, किती छान आहे, आणि हे सगळं तुम्हाला तयारच ती करते असंही तुम्ही मला सांगितलं, आणि ते खरं आहे. पण जेव्हा पहिलं जे होतं ना, की मुलाने मुलगी पसंत केली, आता मी सासू झाले, तर जेव्हा थोडंसं कुठेतरी हल्ल्यासाठी ती आई हलते थोडीशी, तसं काही झालं होतं? आपण खरं तर कब्बशीच्या प्रमोशनसाठी आलोय, हां. पण तरीही हं. मी एक छोटा करून तो किस्सा सांगते. हां. जाऊबाई जोरातच्या टीम बरोबर मी तेव्हा आदेश बांदेकरचा दांडिया फुल फॉर्ममध्ये होता. आदेश दांडेकर कामगार क्रीडा कामगार हां. क्रीडा केंद्रामध्ये. हं. तिथे आम्ही जाऊबाईची टीम घेऊन गेले होते. त्यात माझ्याबरोबर माझा मुलगा सुद्धा होता आणि त्याला खूप एक नाचायला हो आवडतं. हो. त्या म्हणजे प्रत्येक दिवसाला ते एक बेस्ट डान्सर काढायचे तेव्हा. त्या दिवशीची एक बेस्ट डान्सर ठरली होती आणि मग ते एका वेगळ्या सर्कलमध्ये नाचत होते आणि माझा मुलगा त्या सर्कलमध्ये गेला, नाचून आला आणि त्यानंतर त्याने येऊन मला सांगितलं, "मम्मा, ती एक मुलगी मला खूप आवडते, छान दिसते." हां. तर मी म्हटलं, "सांग तिला, जाऊबाई जोरातमध्ये काम करणार आहे का विचार." "मम्मा, नाही, ती तुझी फॅन आहे." म्हटलं, "हो का? बरं, मग बघूया आपण." त्याच्या पुढचं काही मी सांगत नाही. आणि मग ती माझी सून झाली. कट्टू ती 12 वर्षांनी माझी सून झाली. वा. 12 वर्ष जिथे अफेअर चालतं, तिथे कसं सासू सुनेचं काय राहणार आहे? बरोबर, ते नातच नातच नाही काही आलं. कारण मग ती घरी यायची तेव्हापासूनच. ती मैत्रीण झाली, ती त्याची मैत्रीण झाली, ती माझी मैत्रीण झाली. मग ती घरातल्यांची मुलगी झाली. त्यामुळे असं आता सासूसारखं वागायचंय बाई, किंवा अगं बाई आता मी सासू होणार, असं काहीच नाही झालं मला. एकदम म्हणजे सिनेमामध्ये नाही का एकदम जंप घेतात किंवा सिरियलमध्ये लीप घेतात, तसं 12 वर्षांनी डायरेक्ट सून ती झाली माझी. त्यामुळे मला सासू असं काहीच वाटलं नाही. म्हणजे तुम्ही सारख्या सूचना करणाऱ्या सासूबाई नाहीयेत.
मारू मी तुला? खूप छान गोड सासू आहे, जशा तुम्ही आम्हाला रंगमंचावर किंवा सिनेमाच्या पडद्यावर दिसता तशा सासू आहात, गोड. असं असं म्हणते, ती पण म्हणते की खूप गोड आहे मम्मा. आता ही नाही, मला आता विचारायचंय, जसं आपण मगाशी आपण बोललो की कपबशीच्या प्रमोशनसाठी होते, तर कपबशीच्या ट्रेलरमध्ये आम्ही पाहतोय ती मुलगी एक अट घालते. नॉर्मली आत्तापर्यंत आपल्या परंपरेत असं आहे की मुलगा आणि मुलगीची पत्रिका जोडी पाहिजे, हे आम्ही असं पहिल्यांदा असं ऐकलं. आणि आत्ता नॉर्मली ना खूप घरांमध्ये हे ऐकायला मिळतं, पहिलं सासूची पत्रिका जुळते का बघ, म्हणजे हे असं ऐकलंय मी पण बऱ्याचदा. आणि ते बरोबर. सिनेमात एकदम पटकन आल्यावर ना आपण रिलेट करतो, अरे आत्ताच्या ह्याला हे जुळतंय कुठेतरी. तर तुम्ही जेव्हा, आता मी थोडंसं रिलेट करेन रील आणि रिअल, तर तुम्ही पत्रिका पाहिली होती, तुमचा विश्वास होता नाही, मुलाचं आता लग्न कसं जुळलं? पत्रिका बघणार? तर मला तेव्हा सांग. तेव्हा नाहीच नाही, कशी लव्ह मॅरेज. बघणार? पण असं बघतात ना की बाबा तरी पण बघूया, असं काही पाहिलं होतं? नाही बाई, नाही, नाही नाही तिने असं काही अट घातली होती दोघींनी एकमेकींना? आम्ही दोघींनी. चांगल्या आहे ना, चांगल्या आहे ना, चांगल्या आहे ना, चांगल्या आहे ना. पूर्वा, हा इंटरव्ह्यू बघ आणि हिला फोन कर आणि सांग हिला काय हवंय ते, सनसनीखेज दे बाई हिला. तसं नाही केलं नाही. मी गोड गोड आठवणी विचारते की निर्मिती ताईंना असं दोघींचं होतं ना की तुमचं जे नातं आहे, जे आम्ही आत्ता पाहतो इतक्या वर्षात, तर ते फर्स्ट टाइमचं असतं ना की एकमेकींना आपण गोड काही हे पण एकमेकींची बोलतो की अगं बाबा ती असं. केवढीशी होती, 12 वर्षानंतर लहान. लग्न केलं, ती केवढीशी होती मुलगी. हम्म. ती काय बिचारी अटी घालणार? आणि ती बिचारी, एवढ्याशा आणि मुलीला तुम्ही- मी तरी काय अटी तुम्ही घालू? पण विचारा. एवढ्याशा मुलीला थोडी ना कोणी अटी घालतं. असं कुठे होतं? नाही, पण ते खरंच ते नातं आहे इंडस्ट्रीतलं. आम्ही हे नातं खूप आम्हाला जवळून माहिती आहे, त्यामुळे अर्थात मी हे थोडे प्रश्न केले कारण मला माहिती आहे. हो, तुला माहिती आहे ते सगळं. सो पूजा, आपण कब्बशीवरच येतोय, पुन्हा मी येईन. पण ते रील आणि रिअल थोडं करेन मी, की आता तूही तुझ्या आयुष्यात सून आहेस, तुलाही सासू आहे, आणि त्यामुळे ते जे नातं असतं ना, आता तुझं अरेंज मॅरेज आहे असं आम्ही ऐकलंय. येस. सो त्यामुळे अरेंज मॅरेजमध्ये बहुतेक वेळा पत्रिका ही खूप महत्त्वाची समजली जाते बऱ्याचदा. बऱ्याचदा किंवा जुळलं म्हणजे बघूया, किंवा एक ती क्युरिओसिटी असते, बघूया. खूप एज्युकेटेड असतील तरी सुद्धा तुझ्या यातलं सांगशील, आणि कट्टू ह्याच्याशी कनेक्ट करते, तुझं सांगशील आणि कट्टू कब्बाशीचं, की ही जी अट आहे किंवा सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली, अरे हे काहीतरी भन्नाट आहे बाबा, हे आपण पण करायला हवं होतं. नाही, माझ्या लग्नाच्या वेळेस मी गंमत म्हणून नाही, पण शास्त्र म्हणून पत्रिका पाहिली, कारण माझा पत्रिकेवर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. कारण ते एक वेगळ्या प्रकारचं सायन्स आहे. ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे त्यांना बरोबर ते सायन्स कळतं, आणि भरपूर काय, सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत ज्योतिषशास्त्रातल्या. सो पत्रिका मी पाहिली होती, आणि पत्रिका बघण्या अगोदरच सिद्धेश मला आवडला होता, त्यामुळे पत्रिकेवर डिसाईड करेन असं माझं काही नव्हतं. माझं ठरलं होतं की ह्याच्याशीच लग्न करायचं. येस, माझ्या इनलॉजना जेव्हा मी भेटले तेव्हा आईंना मी माझी होणारी सासू, माझे होणारे सासरे, माझा दीर, माझी जाव असंच भेटले. त्यामुळे तो एक टिपिकल अरेंज मॅरेज सेटअप होता, आणि तो काही दिवसातच चेंज झाला. मला असं कधीच नाही वाटलं की हे माझं सासर आहे आणि हे माझं माहेर आहे, कारण इतकं छान वेलकम झालं माझ्या आणि माझ्या फॅमिलीचं त्या फॅमिलीमध्ये. सो अजून फार तुला असं काही सांगता येणार नाही, कारण का नुकतीच 2 वर्ष झाली आहेत. आम्ही अजून एकमेकांना एक्सप्लोअर करतोय. पण मी आणि माझ्या सासूबाई आम्ही गमती फार करतो. आम्ही आमच्या गप्पा मस्त रंगतात. त्या छान छान जेवण मला करून देतात. त्यांच्याकडून बऱ्याचशा रेसिपीज मला शिकायच्या आहेत. सो या जर्नी हॅज जस्ट बिगिन असं मी म्हणेन. आणि कपबशीमध्ये मी जी अट टाकली आहे, साधारणतः तशीच, नॉट साधारणतः, पण सिम्पल अपेक्षा माझी अशी होती. मला कधीच माझ्या लग्नात ह्या अपेक्षा नव्हत्या की घर कुठे आहे, गाडी कुठली आहे, किती कमवतो, मी विचारलंच नाही सिद्धेशला लग्नापूर्वी. आणि माझी अपेक्षा एवढीच होती की माझं जे काही काम आहे, माझं जे काही प्रोफेशन आहे, ते सांभाळून आपण संसार करूया, आणि दुसरं म्हणजे एकमेकांची मनं सांभाळूया, एवढीच माझी अपेक्षा होती. सिमिलरली अमृता, माझं जे कॅरेक्टर आहे कपबशीमधलं, तिलाही या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, की जितू किती कमवतो, जितू काय करतो, जितूचं घर कुठे आहे, किती जण आहेत, याचा अंदाज तिला आहे. पण त्याच्यावर ती लग्न करेल की नाही डिपेंड नाही आहे. तिची अट ही आहे की मी जिथे जाते तो संसार सुखाने झाला पाहिजे. या एकमेव कारणामुळे मला सासूबरोबर पत्रिका जुळते की नाही हे पाहायचं आहे. अगेन, या अटीमागे एक खूप खोल असा अर्थ आहे. तो काय तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. सो या,
आपल्या काळानुसार अपेक्षा बदलल्या आहेत मुलींच्या पण आणि मुलांच्या. मुलांच्या पण. ऋषी, एकतर नाटक आणि तू शॉर्ट फिल्मही केली आहेस. हां, सो आत्ता सिनेमा आणि सिनेमात पूजा सावंत सोबत लीड करतोयस तू, त्यामुळे एक तर निर्मिती ताई सिनेमात, त्यामुळे आधी बऱ्याच जणांना दडपण येतं. करेक्ट. हां, यांची जी काय एक इन्स्टंट जुगलबंदी असते अभिनयासोबत, ती बऱ्याचदा इतर कलाकार म्हणतात आपल्याला थोडंसं घाबरवून सोडतात किंवा दडपण येते, ह्यांना आपण कसं काय मॅच करायचं. बरोबर. पण ते शिकून जातात असं आम्ही बऱ्याच जणांकडनं ऐकलंय. बरोबर. तुझा अनुभव कसा होता? आणि मला माहित नाहीये तू मॅरिड आहेस की नाही, पण ही जी अट आहे याविषयी जर नसलं असतं तुला किती उत्सुकता आहे आणि काय? हा, नाही, मला पहिल्यांदा कॉन्सेप्ट ऐकलं तेव्हा खूप मजा आली होती. मुळात मी मॅरिड आहे हां. आणि माझं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे अरेंज मॅरेजची माझा संबंध नव्हता. पण त्यामुळे ही पत्रिकेचाही संबंध नाही काहीच, हां. म्हणजे जसं आता निर्मितीताई म्हणली माझी केस खूप सिमिलर आहे. हम्म. माझ्या बायकोला पण मी 10 वर्ष आम्ही डेट करत होतो, त्याच्यामुळे तिची आई माझ्यासाठी मावशीच आहे, माझी आई तिच्यासाठी हां. मावशीच आहे. अजूनही आम्ही तसेच हाका मारतो. कमिंग बॅक टू निर्मितीताई, तू म्हणलीस ते करेक्ट आहे. ती रूममध्ये असेल की तिचा एक ऑरा असतो. आता तू बघत असशील तर एक दडपण आपल्या चौघांच्याही मला याच्यावर आधी असतं. पण भीती आधी खूप बघ. वाटायची, आता एवढी वाटत नाहीये. बघ बघ. आणि सेटवर पण असतो. आदरयुक्त भीती, आदरयुक्त भीती. पण तो जो तिचा एक आणि तो ऑरा असाच येत नाही, तो असं मला वाटतं त्या तिच्या कमवलंय. कमवलं आणि तिने तिचा एक्सपिरियन्स एवढा आहे. हो. आणि फक्त असं नाही की ती फक्त एका माध्यमात नाही काम करत, ती बरोबर. अजूनही नाटक करते. येस. आणि ते खूप म्हणजे मला पण आता मी नाटकातूनच वर आलो. हो. म्हणजे नाटक ना शिस्त शिकवतं, पण मला फिल्मनी संयम शिकवला जास्त, की पेशंट राहायला लागतं खूप फिल्म करत असताना. आणि तो पेशन्स मला निर्मितीताईकडनं पण खूप मिळाला. जसं कुठलाही काही प्रॉब्लेम आला किंवा छोटे छोटे काही काही गोष्टी असतात ना, तर त्या ती बाजूला घेऊन सांगते, हक्काने सांगते, आणि की अरे तू असं करून बघ. आणि तो जो हक्क माझ्यावर तिने दाखवला ना पहिल्या काही 4-5 दिवसांमध्ये, की मला पण बरं वाटलं. मला असं वाटलं की माझी आई मला कसं सांगेल मी चुकत असलं की, तसं ती मला आई म्हणून सांगायची की तू असं करून बघ, तसं करून बघ. आणि मी हा कधी विचार नाही केला की आपण असं, म्हणजे ती असं का सांगते असं मी पण नाही विचार केला. मी पण असा विचार केला की अच्छा ह्याच्यात असं आहे का, ओके आपण ट्राय करूया, हे करूया, ते करूया. सो मला तिचा त्या अर्थी आर्टिस्ट म्हणून खूप मदत झाली फिल्मभर काम करताना. कारण तिच्याबरोबर माझे खूप सीन होते, म्हणजे माझे भरपूर सीन्स तिच्या आणि पूजाबरोबरच होते, त्याच्यामुळे मला तिच्याकडनं खूप वेचायला मिळालं काय. वा. कॅप्टन ऑफ द शिप. वैभवजी, इतक्या मालिका आणि मालिकांमधनं बऱ्याचदा सासू सुनांचा हा ड्रामा एक वेगळा किचन ड्रामा असतो, पण त्यानंतर सिनेमा केला तो, मला वाटतं पुष्पक विमान हा वेगळा सिनेमा होता. आणि आत्ता हा जो सिनेमा आहे, सासू सुनांचे सिनेमे बरेच येत आहेत, पण त्यातनं एक आपण ट्विस्ट अँड टर्न काहीतरी सिनेमात द्यायचा, की जी तुम्ही अट जी घातली आहे त्या ट्रेलरमधल्या त्या अटीवरच आमच्या नजरा खेळतात, त्या सीनवर, आणि कानही आमचे तिथे हे करतात, नेम धरतात की काय आता होणार आहे याच्यात. सो हे जे सगळं आहे ना, म्हणजे एका पुरुषाने अशा पद्धतीची ही स्क्रिप्ट रचणं हे कुठेतरी अनुभवातनं झालेलं असतं का? नाही, अनुभवात असं काही संबंध नाही. मला मुळात असं वाटतं की प्रत्येकाला काही ना काहीतरी सुचत असतं. आम्ही फक्त ते करतो कारण आम्हाला ते प्रोफेशनली आणि टेक्निकली कसं जे सुचलंय ते कागदावरती किंवा कसं कॅमेऱ्यासमोर मांडायचं ह्याचं तंत्र अवगत आहे. अदरवाईज गोष्ट प्रत्येक जण सांगत असतो त्याच्या पद्धतीने. ह्या एक मुद्दा. दुसरी गोष्ट, मला असं थॉट सिम्पल आहे, तो थोडासा तिरकस नजरेने बघण्याचा प्रकार आहे, की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला कुठल्या नजरेने बघता बरोबर. तर तसं दिसतं. एखाद्या व्यंगचित्रकाराला छान चेहऱ्यात पण काहीतरी व्यंगात्मक दिसतं आणि मग तो सुंदर त्याचे कॅरिकेचर करतो. तसं मला असं वाटतं की ही गोष्ट मुळात कसं आहे की लग्न संस्थेत अनेक वर्ष पत्रिका मुलं आणि मुलीची चेक केली जाते. तर ह्याचं कारण काय असतं, तर मग ह्यांचं पुढे सगळं व्यवस्थित व्हावं हा त्याच्या मागचा आशय. आणि व्यवस्थित का व्हावं, कारण हे अत्यंत महत्वाचं नातं आहे ना, आणि हा टर्निंग पॉईंट आहे त्यांच्या आयुष्यात. मग या टर्निंग पॉईंट बरोबर जोडलेली अनेक माणसं तिच्या आयुष्यात त्या मुलीच्या येणार आहेत. मग त्याच्यातली प्रतिकात्मक आपण एक सासू पकडली तर मग तिच्याशी पण ही पत्रिका जोडली गेली तर काय धमाल येईल. हा ते काय म्हणतात ना, खुराफाती डोकं जे चालतं आपलं ना, तिरकस डोकं चालतं ना, त्याच्यातनं आलेलं आहे. बाकी असं काही वैयक्तिक, म्हणजे आता ऐतिहासिक सिनेमा लिहिला म्हणजे आपल्याला काय
बॅटलफील्डचा काय अनुभव असतो अशातला काही भाग नसतो. आपण घरात चाळीत पण कधी भांडण केलेलं नसतं. पण ते डोकं तिकडं तसं चालायला लागतं आणि मग ते प्रोफेशनली आपण मालिका करतो आणि या सगळ्यातनं काय होतं ते स्किल थोडंसं पॉलिश व्हायला लागतं आणि मग आपण ते अजून व्यवस्थित आणि स्पष्टपणे छान पद्धतीने मांडू शकतो इतकंच. बरोबर. मला एकतर अर्थात निर्मितीताई एक मोठा काय म्हणतात निर्मिती पूजा आणि हे सगळे घेतात एक इक्का हुकुमचा तुम्ही घेतलाय ऑलरेडी. पण ह्या ऐक्याने आधी सासू सुनेंची नुकताच एक सिनेमा येऊन गेला आहे. मग यात निर्मितीताईला आपल्याला वेगळं दाखवायचं आहे, जिथे ती सासू ही नाही या सासूसारखी दिसता कामा नये आणि त्यांना पण ती मजा आली पाहिजे. सो त्यासाठी काय जेव्हा सिनेमा घेऊन गेलात आता निर्मितीताई हो म्हणतील नाही म्हणतील काय आत्ताच त्यांचा येऊन गेला एक सिनेमा किंवा आत्ताच केलाय किंवा आय डोंट नो की आधी शूटिंग झालं असेल याचं कसं काय किंवा त्या सिनेमाचं. सो मला ते सांगाल की यांना कन्व्हिन्स करणं किती सोपं आहे सिनेमा घेऊन गेल्यावर त्यांच्याकडे गेल्यावर आणि किती मजा आली एकंदरीत अर्थात सिनेमा. नाही बेसिकली सिनेमाचं काम आधी सुरू झालं. आम्हाला काही गोष्टी म्हणजे आमचं गाणं नंतरचा पावसाळा आम्ही जेव्हा काम सुरू केलं त्याच्यानंतर याचं शेड्यूल टेक्निकली थोडंसं डिले झालं. बरोबर. पण जेव्हा घेऊन गेलो तेव्हा सुद्धा ही आईचीच गोष्ट होती तिच्याकडे जेव्हा घेऊन गेलो तेव्हा. त्यामुळे गोष्ट कन्व्हिन्स करणं कठीण झालं असतं जर गोष्ट चांगली नसती तर. गोष्ट चांगलीच होती त्यामुळे कन्व्हिन्स करायला वेळ नाही लागला. इनफॅक्ट पहिल्याच मीटिंगमध्ये हे छान आहे गोष्ट आता तू याच्यावरती काम करशील ना हे तिने विचारलं. सो ह्याचा अर्थ काय की गोष्ट चांगली आहे बरोबर. पण हा सिनेमा नाहीये ना. तर म्हटलं नाही ऑब्व्हियसली नाहीये. आणि मग त्याच्यानंतर महिन्या 2 महिन्यानंतर ती विचारत राहायची तू काय पुढचं लिहिलंयस की नाही येणारेस की नाही किंवा 2 महिन्यानंतर एकदा तिने मला तेही सांगितलं तू बरा आहेस ना तू 3 महिन्यानंतर ये पण तब्येत बरी ना तुझी. म्हटलं नाही आहे काम चालू आहे. हा मग आता बरा आहेस तर मला सांग मला उत्सुकता आहे की तू पुढचं कधी घेऊन येतोस. सो ते मला असं वाटतं की ते गोष्टीचं यश होतं की तिला ती गोष्ट आवडली आणि त्याच्यामुळेच ती कन्व्हिन्स झाली. एक तिच्या कॅलिबरची जी अभिनेत्री आहे त्याला वाव देऊ शकेल किंवा त्याला जस्टिस करू शकेल हे सगळं त्या सिनेमात गोष्टीत होतं त्या पटकथेत होतं. दिग्दर्शक म्हणून मी ते कसं करून घेणार होतो हा एक नंतरच्या प्रवासाचा भाग झाला. तेव्हा मला तसं काही तो त्रास अजिबातच नाही झाला. आणि मला असं वाटतं की उत्तम अभिनेत्री तेव्हाच असते जेव्हा ती व्यक्ती संवेदनशील असते. तर संवेदनशील व्यक्तीला ती गोष्ट सासू सुनेची नाही ती एका आईची आहे हे समजायला 2 मिनिटं पण लागणार नाही जर पूर्ण गोष्ट ऐकली तर. जे प्रेक्षकांचं पण होणार आहे. बरोबर. है ना. जे प्रेक्षक जेव्हा ते बघतील आणि आता त्याला पूर्ण मूर्त स्वरूप आल्यानंतर ही फक्त आईची गोष्ट पण राहत नाहीये. ही त्या नातेसंबंधातल्या सुवर्ण मध्याची गोष्ट राहणार आहे जे प्रत्येक नातेसंबंधात तुम्हाला करायला लागतं. मला असं वाटतं की तू इथनं इंटरव्ह्यू संपून गेल्यानंतर तुझ्या बॉसशी पण जेव्हा बोलतेस तर तुझ्या बॉसला आणि तुम्हाला पण तो ना सुवर्ण मध्य गाठावाच लागणार आहे. नाही तर ती गडबड होणार आहे. म्हणजे तर त्यांचा अपमान होईल किंवा तू दुखावली जाशील. तर हे बॅलन्स स्ट्रायकिंग जे आहे ना ते त्याच्यातनं सांगायचं हे माझ्या डोक्यात होतं आधीपासून. गोष्ट सांगताना बॅलन्स स्ट्राईकची गोष्ट आहे असं मी सांगितलं नाही. ती गोष्ट अशी आहे ती गंमतशीर आहे ते आहे. जसं जसं ते प्रोग्रेस होत गेलं तसं तसं ते तिच्याही लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यातनं बॅलन्स हा स्ट्राईक करायचा. अल्टिमेट गोष्ट ह्याची आहे. बरोबर. सो तसा तो प्रवास झाला. सावंत ही जोडी किती धमाल मजा केली आहे. दोघींचं सीन असा सांगण्यासारखा आणि धमाल आली तो सीन करताना. अर्थात तिघांचा असेल तर तिघांनी सांग. बोल. माय मोस्ट फेवरेट प्लेस सेफेस्ट प्लेस. सावंत यांनी दोघींनी धमाल किती केली आहे किंवा एखादा सीन जो तुम्हाला मला सांगावासा वाटेल की हा करताना धमाल आली किंवा जी जुगलबंदी आहे अभिनयाची किंवा डायलॉग्सची. हे बघ निर्मितीताईसोबत काम करण्याचं स्वप्न होतं माझं. जसं प्रत्येक अभिनेत्रीचं आणि अभिनेत्री पहिल्यांदा ॲब्सोल्युटली पहिल्यांदा काम करते मी आणि तिच्यासोबत इतके सीन्स एकत्र करायला मिळाले. मला दुःख एवढंच आहे की मी तिला जरा त्रास दिला आहे या सिनेमामध्ये. पण या सासूबाईंनी सुनबाईचे सगळे हट्ट ऑलमोस्ट पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्यातून खूप धमाल आली आहे. म्हणजे काही सीन्समध्ये ऑफकोर्स निर्मितीताई आहेत, नैनाताई आहेत आणि अख्खी टोळी आहे ह्यांच्या फॅमिलीमध्ये. सो ते सीन्स करताना इतकी धमाल यायची प्रणाली की मला हसू आवरायचं नाही आणि मला ते भूमिकेत राहणं खूप डिफिकल्ट व्हायचं.
इतकी मजा या सगळ्यांनी केली आहे. सो ह्यांना सगळ्यांना बघत ऑब्झर्व करत मी भरपूर काही शिकले शूट करताना. निर्मिताई, मला शूटिंगच्या दिवसातला एखादा असा सीन किंवा एखादी अशी आठवण जी तुम्हाला आठवते आणि सांगावीशी वाटते, सगळ्यांसोबतची. पूजा आहे, ऋषी आहे. मी आठवण करून देऊ एक? हं? मी आठवण करून देऊ तुला एक? आमची एक नाईट शिफ्ट होती हां. आणि त्या नाईट शिफ्टला निर्मिती ताईला खूप झोप आली होती आणि आम्ही सगळं बघत होतो आणि मी उकरून 1-2 गेम आणले होते हां. आणि त्या अख्खं युनिट आम्ही खेळत होतो आणि तिला आम्ही खेळायला फोर्स करतो की तू खेळ तुला जरा, पण नाही, तिचं खेळली पण ती नंतर 2-4 गेम आमच्याबरोबर खेळली पण मग फ्रेश झाली. बरोबर. अगं खूप जण सिनेमात आहेत ना आमच्या, खूप आर्टिस्ट आहेत आणि कोणाचं तरी एखाद किंवा सेटिंग काही चाललेलं असेल, लाइटिंग चाललेलं असेल तर वेळ असायचा आम्हाला. तर ह्यांना खूप ऊत यायचा मस्ती मजा करायला. माझं म्हणणं असायचं, थोडासा आराम करा रे, थोडासा आराम करा रे, पुन्हा उद्या सकाळी लवकर आपल्याला शूटला यायचं आहे. तर कोणी ऐकायचं नाही. पण ही कॅमेरा मागची म्हणजे गंमत, ह्या गमती जमती होत्या. कॅमेरा पुढे सुद्धा खूप गमती जमती घडवत होत्या. म्हणजे अगदी सीनचं वगैरे सांगायचं झालं तर काही गोष्टीत ना काही गोष्टी टेक्निकली कराव्या लागतात. म्हणजे तसं ते सोपं नसतं की तुम्हाला कॅमेराचं भान ठेवायचं आहे, तुम्हाला लाईटचं भान ठेवायचं आहे, गाडी चालवायची आहे. म्हणजे आमच्या दोघांचं तर मला खूप म्हणजे टेन्शन आलं होतं की तो बाईक चालवत होता आणि त्याच्यावर बाईकवर मी बसली आहे मागे त्याच्या आणि मी नॉनस्टॉप त्याच्याशी बोलते, हे दाखव ते दाखव, आणि त्याला वजन घेऊन बाईक चालवायची आहे. म्हणजे मलाच त्या गोष्टी, मी बोलले नाही कधी त्याला, कारण त्याला आणखी टेन्शन आलं असतं. अरे देवा, हो खरं. पण ह्या गोष्टीचं मला आलं होतं. पण त्यात सुद्धा त्याने ते केलं. त्याचं मला कौतुक वाटलं त्याचं, की म्हणजे कोणी दुसरा मुलगा असतं तर ह्याच्याकडे तरी कंप्लेंट केली असती, अरे प्रॉब्लेम होतो यार बाईक चालवायला. बोलूच शकला असता तो, पण तो नाही कधी बोलला तसं. खूप गोष्टी असतात ज्या सिच्युएशनल असतात, तिथे घडतात आणि तिथे त्या गमती होतात आणि मग त्यावेळेस आम्ही खूप हसतो आणि मग त्या सुटल्या जातात. पण अशा खेळीमेळीच्या वातावरणात असलो ना की मग भावभावना पोचवताना जास्ती मजा येते. म्हणजे आता माझं आणि हिचं खूप छान बॉन्डिंग झालंय. म्हणजे रेग्युलर मैत्रिणींपेक्षा जास्त बॉन्डिंग आमचं झालेलं आहे. मग भांडायचे सीन असले ना की आधी असं वाटायचं, अरे देवा आता कसं बोलू तुम्हाला हे, मी असं ही म्हणायची किंवा मी म्हणजे काही सांगायचं असं. माझं कॅरेक्टर तर याच्यात गोड आहे, त्यामुळे मी कधीच बिचारी भांडले नाही. हां, तर त्यामुळे म्हणजे मला नेहमीच वाटतं की जे तुमचं बॉन्डिंग असतं ना ते रिफ्लेक्ट होतं स्क्रीनवर आणि तसं ते झालेलं आहे. किंवा वैभवबद्दल म्हणशील तर किडा आहे त्याच्या डोक्यात आणि त्याच्या डोक्यात सगळं असतं, त्याला सगळं लक्षात असतं की काय करायचं आहे आणि मी आत्ता काय काय शूट केलेलं आहे. 1-2दा जरा त्याची परीक्षा घेतली होती मी. अरे नाही, पण हे आधी आपण असं केलं होतं ना, मग त्याचं हो ते केलं होतं आपण, पण त्याच्यानंतर हा सीन पडल्यानंतर असं झालं नाही का. हां, असं 2-3दा केलं मी की काही विसरत तर नाही ना, काही राहत तर नाही ना, कारण खूप आर्टिस्ट असले की कधी राहून जायचं शक्यता आहे, म्हणजे असं अनुभवलेलं आहे मी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जे एकत्रीकरण होतं, परिपाक असतो, तो जेव्हा फिल्मवर शूट होतो तर ते चांगलंच दिसतं, ऑलवेज चांगलं दिसतं त्या गोष्टी. तशी आमची फिल्म चांगली झालेली आहे. आत्ता त्या म्हणाल्या मी बाईक. इतकं प्रचंड खेळीमेळीचं वातावरण, एवढा कल्ला असायचा ना की अनेक वेळेला दिग्दर्शकांनी शॉर्ट कट झाल्यानंतर वा निर्मिती ते म्हटलं, हे तिला कधीच आठवायचं नाही. हा, पहिलं वाक्य असायचं वा निर्मिती ते तिला कधीच आठवायचं नाही. बरोबर. तो वा ऋषी नाही म्हणायचा, वा निर्मिती ताई म्हणायचा. हा, बरं, हे तिला माहित, हे तिला नंतर मग तिच्यानंतर हा पूजा मस्त झाला, हा मला म्हटलं नाहीस तू, हे तिला माहिती, तिची वा निर्मिती ते ऐकलेलं असायचं. पण तिला नंतर तो कसं जरा मजा यायला लागली की असं आपण जरा केलं
की ह्याला जरा आपल्याला खूप त्याची शाळा घेता येते असं तिने एक ती गंमत डेव्हलप केली होती. नाही, हे आत्ताचे जे सगळे डिरेक्टर आहेत ना, त्यांना काय माहिती. माझी हीच कंप्लेंट माझी हेमंत ढोमेबद्दल पण होती. तुम्ही जर कोणी आधीचे इंटरव्ह्यूज ऐकले असतील तर ह्याच्याबद्दल पण तीच कंप्लेंट आहे. मान्य मला की लगेच अगदी सारखं सारखं वा निर्मिते असं करायला नको, पण शॉट झाल्यानंतर काहीच रिॲक्ट न होता दुसरा शॉट लावायला कसं जाऊ शकतं कोणी. चांगलं झालं असं तरी म्हणा ना. मग बरं, निर्मितीताई नको. या म्हणते ते समजून सांगेल तर तुला असं अनुभव आला असं तुला म्हणायचंय. नाही प्रामाणिकपणे बाई अरे म्हणा ना, काय होतं. मग आम्हाला जरा हुरूप येतो काम करायला. आम्ही जरा असे जीव लावून परत काम करतो नाही का. वारिशी पण म्हणालाय तो. मला नाही आठवते. कसं बोलतोस रे. नाही म्हणालेलं तो तो. हे असं असतं. मल्टी स्टारर सिनेमा असा डिरेक्ट करायचा असतो. आपापसात कामं लावून दिलं ना की आपण तो रडण्याचा सीन होता तो. म्हटलं की नाही. तू त्या सीन मध्येच नव्हतीस. मी होते. असं कसं ती नव्हती. ती होती ही. अच्छा, तो आपला हा, मग डायनिंग टेबलवरचा. आठवतात. मगाशी निर्मितीताईंनी म्हटलं की गाडी चालवतानाचं सीन आणि मी मागे बसले होते आणि हा बिचारा काही म्हणत. आत्ता तू खऱ्या तुझ्या भावना इथे व्यक्त कर. नाही, माझ्या डोक्यात हा स्पर्श पण येऊन गेला नव्हता की मी कंप्लेंट करीन. माझ्या डोक्यात उलटं काय होतं, माझ्यामुळे तिला काही व्हायला नको की, कारण नुसतं असं नव्हतं ना की आम्हाला चल इकडून इकडे जाऊन थांब, चौकात आता राऊंड मारा. मग प्रत्येक चौकात राऊंड मारताना हा बाईक असा चालवणार की असा चालवणार. मी त्याला मागे बसून तिथे दाखवते, ते बघ मी बाईक बघता बघता मी इकडे बघायचं, तिला म्हणायचं मागे मस्त आहे. सो ते जरा हे होतं आता असं झालं. हे असलं काहीतरी यांनी करायला लावलं होतं. त्यामुळे मला भीती होती फक्त की उगाच माझ्यामुळे तिला काही व्हायला नको. त्याच्यामुळे मी जरा जास्त कॉशियस होतो ऍक्च्युली तेव्हा. बरोबर. आत्ता जसं मजा मस्ती सुरू आहे, सिनेमा हे असंच आम्हाला एन्जॉय पडद्यावर करताना एक छान वाटेल. तर आत्ता आपण रॅपिड फायर घेऊया. प्रत्येकासाठी काही प्रश्न मी आणलेले आहेत. सासूसुनांमध्ये आपण एक आधी जुगलबंदी लावूया की काय. जुगलबंदी सगळ्यांना आपल्या दोघांमध्ये जुगलबंदी लावायची. चल आपण करूच या आता. ओके, एकमेकींना एक निकनेम द्यायचं झालं तर काय द्याल क्युटी. तुम्ही? काय देऊ तुला nickname? कितीतरी आहेत. काय देऊ तुला. हो. रॅपिड फायर आहे. खूप आहेत ग. द्या एखादं पटकन, जे त्यातल्या त्यात एक पटकन. सोन्या. वा वा वा. आता सोन्याच बोलतील पूजा तुला. अजून एक सेम नावाची अभिनेत्री काही वर्षांनंतर ती नाही रे, ही सोन्या पूजा बद्दल. हो नक्कीच. सेटवर खरं खरं सांगायचं आता ही उत्तरं. सेटवर किंवा सीनसाठी डिरेक्टरनी आवाज दिला की कोण क्षणात तिथे उभं असायचं, निर्मितीताई की पूजा? दोघींमध्ये सांगा. मी कोण जास्त सेल्फी काढायचं असेल? मी सगळं पूजाचं. कोणाचा फोन जास्त वेळ बिझी असायचा, म्हणजे सेटवर कोण जास्त फोन? सोन्या. मी कुठे फोन माझ्या हातातच नसतो कधी. माझ्याही कुठे असायचा हातात. अरे बापरे, इथेच आता सुरू बघा. नाही दोघी नाही. थँक्यू. हा बरं, एका दिवसासाठी एकमेकींसाठी आयुष्य जगायचं असेल तर काय कराल? थोडासा सेंटी हे आहे. म्हणजे एकमेकींसाठी काही करायचंय, आपण म्हणतो ना की रिअल लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, तर काय कराल? नाही, मला हिच्याबरोबर कुठेतरी बाहेर हा जायला तेच मी आवडेल. म्हणते, काय करायला आवडेल? माझ्या मनातलं उत्तर घेतलंस तू. पण मला एक दिवसात कुठे फिराल? कुठे जाऊ आम्ही? मी ड्राईव्ह करेन, मी माझी गाडी काढेन, हिला बाजूला बसवेन, हिला सांगेन तू सांग कुठे जायचंय, मग ते किती दूर असेल मला हिला माझ्या गाडीतून फिरवायचंय. लॉंग ते गप्पा मारायला लागलं की ते जग फिरून येतात. हा, exactly. त्याच्यामुळे बाकुडे जायची गरज नाही. आणि गप्पांमध्ये विषय गॉसिप असतो, काय असतो, काय म्हणजे आठवणी असतात, खूप असं अशा काही नाही. किस्से सगळं असतात, सगळं आम्हाला mix. कुठलाही विषय नाही लागत. विषय वर्ज नाही आम्हाला. सगळ्या गोष्टी आम्हाला चालतात. सगळ्या. दोघींमध्ये कोण जास्त फुडी आहे? कारण आता ही पण आहे मला माहितीये, पण कोण आहे सर्वात जास्त? दोघी. सर्वात जास्त दोघी. ही ते परत एकदा सांगते,
की ही फुडी आहे पण ती खायला घालते दुसऱ्यांना आणि स्वतः घासपूस खाते. कोण जास्त इमोशनल आहे दोघींमध्ये? आता एवढ्या पिक्चरच्या ह्याच्या जर्नीमध्ये कळलं असेल ना थोडंसं, कोण इमोशनल आहे दोघींमध्ये? मी वाटते मला जास्त. हो, कारण मला वाटतं निर्मितीताई पण खूप इमोशनल आहे, पण इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर शी नोज हाऊ टू कंट्रोल हर Balance इमोशन्स. आणि बॅलन्स मला अजून नाही जमलं ते. कब्बशी त्याच्यावरून ओरडते पण मी तिला, हो. ओरडली आहे पण. ओ कब्बशी मधल्या तुमच्या पात्राला जर एक सल्ला द्यायचा झाला तर काय द्याल? काय सल्ला द्याल? त्यांना सुचलं वाटतं काहीतरी, नाही ना? दे ना आम्हाला. आमची पात्र तूच लिहिलीस ना, मग आता सल्ला काय द्यायचा ते पण तूच सांगायचं. सांग पटकन. असं काही जोरबदल होतं की पकडलं उगाच मला. मी सासूबाईंना असं सांगेन की प्रत्येक वेळेस सुनेचंच बरोबर आहे असं नाही. जर सून चुकत असेल तर तिला हक्काने ओरडून सांगा की तू चुकतेस. एवढा हक्क मुलीसारखा सुनेला दाखवा. सिनेमाचंच म्हणायचं झालं तर मी तिला सांगेन, कर ग माझ्या जितूशी लग्न. नाही, आता सिनेमाचंच म्हणाल्या म्हणून जर रिअल पूजाला काही सल्ला द्यायचा आहे, काही प्रेमाचा सल्ला सोन्याला, तर काय? खूप दिलेत मी, ते आता इथे कॅमेरा समोर नाही सांगू शकत. पण तरी कॅमेरा समोर एखादा ना जो सांगू शकता. प्रोफेशनल नाही वागत, तिने वागायला पाहिजे थोडं. पूजा एक्सप्लेन कर म्हणजे कसं कसं? म्हणजे तुला कळलं मला. जसं ती काय म्हणतेस मला कळलं. कोणाला गॉसिप जास्त आवडतं तुमच्या दोघींपैकी? नाही असं असं काही नाही. नाही. ऋषी त्याने इथं अरे सांगितलं थांब, मग मी नाही. बोलते, मग मी बोलते. गॉसिप याला आवडतं, गॉसिप याला आवडतं. हा. त्याचा एक सूर आला नाही. नाही म्हणजे याला आवडतं आणि तो आम्हाला सांगतो. बरं, हा थोडासा इमोशनल रॅपिड फायर आहे, अजून एकेकाला, प्रत्येकाला. आता हे दोघे आहेत ना मेल, पण हे पाहिजे ना थोडस. नाही असं काही नाही, मजा पाहिजे ना काहीतरी काहीतरी ह्याच्यामध्ये. तुझ्यासाठी ऋषी साठी यशापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे? प्रवास. काइंड ऑफ कसं स्पष्टीकरण? नाही मॅम, आय ऑलवेज बिलीव्ह इन जर्नी. मला असं वाटतं की प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. पण तिकडे पोचूच्यापेक्षा यश आपलं प्रवासात आहे. करिअर मधील सर्वात कठीण काळ? करिअर मधला सर्वात कठीण काळ अजून घ्यायचं. वाव, व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड. बरं, स्वतःच्या तुम्ही आता तुमच्या बालपणीच्या छबीला म्हणजे निर्मितीला तुम्ही काय सांगू इच्छिता या क्षणी, या आत्ताच्या निर्मितीकडनं तिला काय सल्ला असेल, काय सांगाल? छोट्या निर्मितीला, हां, छोटी असताना पण छान होतीस, आत्ता पण तशीच राहा. पूजा, एक व्यक्ती ज्यांना तुला थँक्यू म्हणायचं राहिलंय, असं कोण आहे? राहिलं असं पटापट, नाही. पटापट. मी रोज थँक्यू म्हणते त्या व्यक्तीला, माझी आई. वा, अनेक गोष्टी आहेत, पण अगदी रोज घरातून निघताना पटकन काहीतरी चिवडा किंवा चिप्स बांधून देते मला, आणि मी जेव्हा सेटवर पोहोचते तेव्हा त्याचा फोटो काढून मी आईला थँक्यू म्हणते. जस्ट उदाहरण दिलं मी, पण मी तिला सतत थँक्यू म्हणत असते. सो आई. आयुष्य एका वाक्यात? डबल लुक का तो? मला वाटलं काहीतरी सिम्पल क्वेश्चन आहे. अरे तू लेखक आहेस म्हणून तुला इतके पण आयुष्य एका वाक्यात. आम्ही कसे म्हणून मी त्याला विचारलं. मी आता त्याला ते म्हणणार होती की तू लिहितोस पण नाही, तू नाही, पण लेखक आहेस तर तुला आयुष्य एका वाक्यात शब्द सुचतील. आम्हाला खूप कठीण जातं त्यांना मला लिहिता येत आय नाही. थिंक मला तुम्ही प्रश्न वेगळा विचारा. आयुष्य एका वाक्याचं काय उत्तर पण कोण काही देणार? एक शब्द तू त्या आयुष्याकडे कसं पाहतोस? नाही, ती स्टाईल नको. मला तू लेखकाकडनं उत्तर अपेक्षित आहे. अरे बापरे, मला नाही सुचत खरंच. नाईस. एका वाक्यात आयुष्य म्हणजे काय तर फिल्मी. ओ, थँक्यू. सेम मी. घर म्हणजे, आता असं जाऊया आपण, घर म्हणजे तुझ्यासाठी, घर म्हणजे तुझ्यासाठी काय? घर, आपलं घर. स्वतःची माणसं, हक्काची माणसं म्हणजे घर. एक स्वप्न अजून जे पूर्ण व्हायचंय. नाही, आता कुठलं स्वप्न नाहीये, माझी सगळी स्वप्न अभिनयाच्या बाबतीतली पण झाली?
हो, एखादं हो. कॅरेक्टर आणि ह्याचं अ, की अ, हे अजून साकारायचं अशा पद्धतीचं काहीतरी करायचं नाही, नाही. नाही. असं माझ्या सुरुवातीच्या काळातही माझं कधी असं स्वप्न नव्हतं, की मला एखादं असं कॅरेक्टर करायचंय वगैरे हं. आणि वेगवेगळे रोल करायला मिळणं हे माझं स्वप्न गंगूबाईने पूर्ण केलंय. हो. त्यामुळे असं काहीच मला कधी होत नाही, की मला हे कॅरेक्टर करायचंय. हां, कोणाचं काही काम बघितलं, की यार हे मस्त असं मिळायला पाहिजे. दॅट इज ओके. स्वप्न नाहीये काही. दिग्दर्शकांना आता एक प्रश्न शेवटचा, की आयुष्यातील तर इतक्या मालिका केल्यात म्हणजे वैभव चिंचाळकर हे नाव आम्हाला मालिकांमुळे खूप जास्त माहिती आहे. कारण बरोबर. आम्ही जेव्हा ऑनफिल्ड मालिका कव्हर करायचो तेव्हा तिथे तुम्ही असायचात आणि असं. पटकन द्यायचं नाहीत इंटरव्ह्यू. करेक्ट. हां, हे तुमची सवय होती. सो आत्ता मला विचारायचं आहे, की आयुष्यातील असा एक क्षण कुठलाही सेटवरचा, कुठलाही जो तुम्हाला इथे सांगावासा वाटतो, एक क्षण जो कायम लक्षात राहिलाय. कारण ते नाव मालिकांमुळे जास्त मोठं झालंय. त्यामुळे अशा किंवा तुमचं काम आमच्या जास्त लक्षात राहिलंय. तर असा एखादा क्षण जो तुम्हाला शेअर करायचा आहे, की जो कायम तुमच्या लक्षात आहे? नाही, कुठल्या मोठ्या एक व्यक्तीने एक सांगितलंय? कुलवधू नावाची मालिका करायचो मी. हं, त्याचा परिसंवाद होता हं, आणि तेव्हा सुलभाताई होत्या हं, परिसंवादात, हं, सुलभाताई देशपांडे. हं. आणि तेव्हा त्या एका प्रश्नात विचारता त्यांनी अभिनय या शब्दाची फोड करून सांगितली होती, हं. की अभि म्हणजे पुढे आणि नय म्हणजे नेणं. वाह! है ना? त्यांचं असं म्हणणं होतं, की अभिनेता आणि अभिनेत्री हे प्रवासी असतात. बाकी सगळं ठरलेलं असतं. तो प्रवास ते त्यांच्या खांद्यावर नेत असतात. तर मला ते त्याच्यातनं ओव्हरऑलच लक्षात आलं, की आपली जबाबदारी किती वाढते, की आपल्या सांगण्या बरहुकूम जर इतकी मोठी दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री प्रवास करत असतील, तर मग म्हणूनच कदाचित आपण दिग्दर्शक आहोत, की आपल्या त्या 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 शब्दाचा अर्थ मला तिकडे कळला. बरोबर. आणि तो जे सुलभाताईंसारखी व्यक्ती सांगते ना, तो तसं ते कोरल्यासारखं राहतं मला. निश्चित, निश्चित. आणि मला खूप मजा आली. खूप छान उत्तरं ऐकायला मिळाली बेसिकली आयुष्यावर. खूप छान बोललास तू. फिल्मी असायला पाहिजे, ॲक्च्युअली फिल्मी असायला पाहिजे आणि निर्मितीताई तर काय तुम्ही बॅटिंगच करता प्रत्येक ह्याच्यामध्ये. मला बोलता येत नाही आणि ते मस्त बॅटिंग करतात 1-1.5 तास छानपैकी. आता हा पण इंटरव्ह्यू किती वेळ झाला. सो पूजा, इतक्यांदा आपण भेटलो, इतके इंटरव्ह्यू केलेत, पण कंटाळा नाही आला कारण नवीन काहीतरी विचारायला सापडलं आणि तूही त्याची उत्तरं दिलीच. आणि वैभव चिंचाळकर तर छानच, त्यांनी आत्ताचं उत्तर तर मला म्हणजे खूपच आवडलं. आणि सुलभाताई एक आठवल्या, सुलभा देशपांडे, आणि एक ऑरा होता तो, आणि तो अजूनही आमच्या लक्षात आहे पूर्ण असा आहे. सो कब्बशी हा सिनेमा जसं तुम्ही म्हणालात, की अभिनयाचं त्यांनी जे तुम्हाला हे केलं, की पुढे न्यायचं, तसंच हा सिनेमा आम्हाला एक काय म्हणतो, की छान चौकार षटकार मारत पुढे नेईल. पूर्ण 3 तास, 2 तास, 2.5 तास जो सिनेमा असेल आमचं मनोरंजन करेल. आणि सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सासू-सुनेचा एक वेगळा विषय, आई त्या माध्यमातून तुम्ही म्हणालात तसं, की आईचा सिनेमा किंवा आणखीन कशा पद्धतीने तो विषय आमच्या समोर येणार आहे, त्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.